हॅलो. आत्तापर्यंत बाबांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की ते एक शिक्षक म्हणून कसे होते. आता मी तुम्हा सर्वांना माझ्या बाबांची जीवन जीवन करते, तुम्हा सर्वांचे कलिग आहेत, तुमचे शिक्षक आहेत, ते माझ्यासाठी बाबा म्हणून कसे होते हे मी तुम्हा सगळ्यांना सांगते. मी लहानपणी जेव्हा म्हणजे स्कूलमध्ये जायला लागली तेव्हा मी माझ्या आई बाबांजवळ राहत नव्हते. मी माझ्या मोठी आई मोठ्या बाबांजवळ बल्लारशाला शिकत होते. त्यानंतर मी जेव्हा आरमोरीला शिकायला आली तर आरमोरीला मी 2 वर्ष शिकले आणि त्यानंतर आरमोरीत चांगलं शिक्षण म्हणजे जसं बाहेर मिळू शकते तसं इथे मिळत नाही, म्हणून त्यांनी मला विश्वासाने ब्रह्मपुरीला शिकायला पाठवलं. त्यानंतर मला नागपूरला शिकायला पाठवलं आणि मी आयुष्यामध्ये काहीही करण्याचा निर्णय घेतला, काहीही असो. त्यांनी मला कधीच त्या गोष्टीसाठी थांबवलं नाही, की मला कधी असं म्हटलं नाही की तू मुलगी आहेस तर तू हे करू शकणार नाही. मी इथपर्यंत पोहोचले होते की मी आर्मीसारख्या गोष्टीसाठी फिजिकल द्यायला गेले होते. ह्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांनी मला कधी थांबवलं नाही. मला कधीच म्हटलं नाही की तू एक मुलगी आहेस, तू हे करू शकणार नाही. त्यांनी नेहमी मला म्हटलं की तुला जे करायचं आहे तू कर, आम्ही दोघे म्हणजे माझी आई आणि माझे बाबा आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत आणि तुझ्या आयुष्यात नेहमी तुझ्यासोबत राहणार. आता मी ह्या म्हणजे माझ्या वयाच्या 23व्या वर्षी मी नांदेडला आयकर विभागामध्ये एक छोट्याशा पदावर क्लर्क म्हणून काम करायला लागले. तरी त्या गोष्टींनी त्यांना माझ्यावर एवढं गर्व आहे की ते सर्वांना खूप गर्वाने सांगतात की आमची मुलगी आयकर विभागामध्ये काम करते बा. असं त्यांना कधीच वाटत नाही की छोटी पोस्ट आहे, तरी कधीच या गोष्टीचं त्यांनी वाईट वाटून घेतलं नाही. आणि आतासुद्धा मला जॉब लागल्यानंतरही ते मला कधीच असं म्हणत नाही की आता झालं, आता जॉब लागली, आता तू लग्न कर किंवा तू आता अभ्यास करू नकोस. आतासुद्धा ते मला समोर आणखी चांगली नोकरी करण्यासाठी, आणखी चांगला अभ्यास करण्यासाठी ते मला नेहमी प्रोत्साहन देतात, नेहमी माझ्यासोबत उभे राहतात. आणि मी कधी हार मानले तर मला काहीही वाटलं की मी आता करू शकणार नाही, रात्रीचे 12 वाजले असले मी त्यांना फोन करून रडते नेहमी की बाबा मला घरी यायचं आहे, मला इकडे राहायचं नाही. ते रात्रीचे 12-1 वाजता उठून मला नेहमी समजावतात की बाळा असं होत नाही, सगळं जे आपलं वाईट वेळ आहे ते नेहमी निघून जाते, नेहमी सोबत राहत नाही. त्यांनी आत्ताच मागच्या आठवड्यात मला सांगितलं की मी अंधेरीपासून सुरुवात केली होती. तेव्हा तिकडे रस्ते नव्हते, मोबाईल नव्हता लोकांकडे, तरी आम्ही ते दिवस काढले. आणि आता जर तू नांदेडमध्ये राहतेस तिकडे तर सर्व सुविधा उपलब्ध आहेत, फक्त एवढंच की जसं नागपूरमध्ये होतं तसं तिकडे नाही आहे. तर ते मला नेहमी त्या गोष्टीसाठी एकच गोष्ट बोलतात की कधीही आपलं वाईट वेळ नेहमी आपल्यासोबत राहत नाही, ते नेहमी निघून जाते. तर असे माझे बाबा माझ्यासाठी नेहमी माझ्यासोबत उभे राहतात आणि नेहमी मी असं माझं स्वप्न आहे की मी त्यांचं नाव आणखी मोठं करू. आणि थँक्यू बाबा. बाप हा काय असतो मुलीशिवाय कोणी सांगू शकत